पाण्याची बचतीची खूप गरज आहे आणि पाण्याचा भेडसावणारा प्रश्न आज आपल्याला सर्वांना करण्याची गरज आहे। दिवसेंदिवस भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होत चालली आहे, ती आपल्या सर्वांना मिळून वाढवण्याची गरज आहे। जास्तीत जास्त पाणी अडवून जिरवण्याची गरज आहे। पावसाळ्यात आपल्याकडे खूप पाऊस पडते, ते पाणी छते, गटारे, नदी, नाले यांतून वाहून समुद्रात जाते। समुद्राच्या खाऱ्या पाण्यात मिसळणारे पाणी नद्या, धरणे व बंधारे यांतून अडवणे गरजेचे आहे। त्याचबरोबर छतावरून पाणी खाली येते आणि तेच पाणी गटारे, नदी, नाले यांतून वाहून जाते आणि तेच पाणी जर आपण अडवले असते तर त्या पाण्याचा आपल्याला पुनर्वापर व पुनर्भ्रमण करता येईल। म्हणून मी हा प्रकल्प आज आपल्यासमोर मांडत आहे। पावसाळ्यात आपल्याकडे खूप पाऊस पडते आणि तेच पाणी या छतांवर येऊन त्या पाईपलाईनच्यात वाहून त्या साठवण पाण्यात जाते आणि तेच साठवण टाकीतले पाणी आपल्याला वेगवेगळ्या कामासाठी वापरता येतात। म्हणजे कपडे धुणे, भांडी घासणे, झाडांना पाणी घालणे, गुरांना पाणी घालणे यासाठी वापरले जातात आणि जे पाणी उरते ते पाणी या जमिनीत जाते आणि जिरते आणि ते भूगर्भासाठी आपल्याला जमिनीचे पातळी वाढवण्यासाठी मदत होते। प्रत्येक घरावर असा प्रकल्प तयार केल्यास त्या गावातील विविध विहिरी, कूपनलिका, बोरी यांच्यातील पाण्याची वाढ होईल व पाण्याचा दुष्काळ दूर होईल। आपल्या देशातील प्रत्येक घरावर असा प्रकल्प तयार केल्यास आपल्या भूगर्भातील पाण्यातील मोठ्या प्रमाणात वाढ होईल आणि या प्रकल्पामध्ये आपल्या घरावर पाणी गोळा करून एका पनळी व पाईपामध्ये असे पाणी गोळा करून टाकीत ते पाणी जमा करू शकतो व ते उरलेले ते पाणी आपल्याला झाडे, कपडे धुणे, भांडी घासणे, गुरांना पाणी घालणे याच्यासाठी आपण वापरू शकतो व उरलेले पाणी जमिनीत जिरते आणि ते भूगर्भासाठी पाण्याची पातळी वाढवण्यास मदत होते आणि प्रत्येक घरावर असा प्रकल्प तयार केल्यास त्या गावातील विहिरी, कूपनलिका, बोरी यांच्यातील पाण्याची वाढ होईल व पाण्याचा दुष्काळ दूर होईल। नमस्कार, धन्यवाद।